नमस्कार सर्वांना. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे. ॲक्च्युली आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या थार रॉक्समध्ये डॅशकॅम इन्स्टॉल करणार आहोत. आणि तुम्ही जर का समजा बघितलं ना तर डॅशकॅम जो आहे हा एक आता ॲक्सेसरी नसून हे खूप जास्त काळाची गरज झालेली आहे. कारण की तुम्ही बघत असाल रोडवरती कसे रोड रेजेस होतात, त्याच्यानंतर काय काय सिच्युएशन अराईज होतात. सो एक सेफ्टी पर्पजसाठी आपल्या गाडीमध्ये डॅशकॅम असणं खूप गरजेचं आहे. सो त्यामुळे मी आता आपल्या गाडीमध्ये डॅशकॅम इन्स्टॉल स्वतःहून करणार आहे. DIY इन्स्टॉलेशन आहे आणि या व्हिडिओमधून मी तुम्हाला क्लिअरली दाखवणार आहे की हे डॅशकॅम कसं इन्स्टॉल करायचं. आता मी कोणता डॅशकॅम इन्स्टॉल करतोय सगळ्यात आधी तुम्हाला ते सांगतो. हा आहे 70 mAh चा डॅशकॅम A510 सेट. आता हे जे सेट आहे म्हणजे हा फ्रंट प्लस रियर असं दोन्हीचा डॅशकॅम आहे. ड्युअल चॅनल हा डॅशकॅम असणार आहे आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर स्टारविस 2 हे सेन्सर सुद्धा आहे. सो याच्यामुळे याची क्लॅरिटी सुद्धा खूप जास्त आहे. म्हणजे रात्रीच्या वेळेस सुद्धा आणि दिवसाच्या वेळेस सुद्धा याची क्लॅरिटी एकदम चांगली राहील. एकदम हाय क्वालिटीचं रेकॉर्डिंग याच्यामध्ये होतं आणि याची जी प्राइसिंग वगैरे आहे हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेल. त्याचबरोबर याची लिंक सुद्धा शेअर करतो. दुसरी गोष्ट म्हणजे आता जे मेमरी कार्ड या कॅमेऱ्यासाठी लागतं हे काय बॉक्समध्ये नाही आहेत, हे आपल्याला स्वतःहून ऑर्डर करावं लागतं. सो हे ते मेमरी कार्ड आहे. हे आहे सॅन्डिस्कचं एक्स्ट्रीम गो असं मेमरी कार्ड आहे. थोडंसं प्रोफेशनल लेवलचं मेमरी कार्ड याच्यामध्ये लागतं. बिकॉज जर म्हणजे नॉर्मल तुम्ही साधंवालं मेमरी कार्ड जर मागवलं तर ते याच्यामध्ये प्रॉपरली वर्क करत नाही आणि मग त्याच्यात रेकॉर्डिंग सुद्धा होत नाही किंवा मग डॅशकॅम काम करत नाही, काही प्रॉब्लेम येऊ शकतात. सो हे जे मेमरी कार्ड आहे हे 128 GBचं आहे. याची सुद्धा प्राइसिंग वगैरे मी सगळी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगणार आहे. आता चला आपण स्वतःहून हा डॅशकॅम इन्स्टॉल करूयात आणि या व्हिडिओमधून तुम्हाला सुद्धा कळेल की म्हणजे डॅशकॅम जर इन्स्टॉल करायचं असेल तर स्वतःहून आपण घरच्या घरी कसं करू शकतो. म्हणजे तुम्हाला कुठेही शोरूमला किंवा कुठेही जर दुसऱ्या कार ॲक्सेसरीजच्या शॉपवर जायची गरज नाही. जस्ट तुम्ही Amazon किंवा फ्लिपकार्टवरून तुम्हाला जिथूनही योग्य वाटते तिथून ऑर्डर करा आणि त्याच्यानंतर स्वतःच तुम्ही घरी हा डॅशकॅम इन्स्टॉल करू शकता. चला आता आपण इन्स्टॉलेशन सुरू करूया. आता बॉक्समध्ये काय काय येतं हे आपण सगळ्यात पहिले बघूयात. याच्यामध्ये ऑब्व्हियसली ते युजर मॅन्युअल वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि हे जे स्टिकर्स असतात हे स्टिकर या ठिकाणी याच्यामध्ये देण्यात आलेले आहे. हे आपण पहिले काचेवरती इथे असे लावायचे आणि हे स्टिकर लावल्यानंतरच आपण मग हा कॅमेरा तिथे इन्स्टॉल करू आणि ते कसं आता तेही पुढे दाखवतो. पहिली गोष्ट तर बॉक्समध्ये हे बघा, हा जो मेन फ्रंट कॅमेरा आहे हा येतो. अशा प्रकारचा फ्रंट कॅमेरा आहे. त्याच्यानंतर हा जो आहे हा रिअर कॅमेरा आहे. हा पण पूर्ण रोटेटेबल आहे. यालासुद्धा ॲडजस्ट करता येतं. त्याचबरोबर इथे जर आपण बघितलं तर इथे याची पूर्ण वायरिंग वगैरे दिलेली आहे. हे जे आहे हे माउंट आहे. हे पहिले काचेवरती स्टिक होतं आणि मग त्याला या ठिकाणी हे अटॅच होतं आणि ही वायरिंग आहे. ही जी आहे ही रिअरची वायरिंग आहे आणि ही फ्रंटची वायरिंग आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये एक हे सॉकेटसुद्धा येतं 70 mAh कडून आणि याच्यामध्ये असे 2 USB पोर्ट देण्यात आलेले आहे. याच्यामध्ये ते एक ठिकाणी आपलं समजा चार्जर माउंट होईल आणि दुसरे हे जे डॅशकॅम आहे त्याचे वायर या ठिकाणी माउंट होऊ शकते. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता याच्यामध्ये ॲक्च्युली काय होतं, आता तुम्ही एकतर या साईडला सुद्धा डॅशकॅम इन्स्टॉल करू शकता किंवा या साईडला सुद्धा इन्स्टॉल करू शकता. मी जो आहे तर मी या साईडला इन्स्टॉल करणार आहे. कारण की आता आपल्या चॅनलवरती पुढे रोड ट्रिपचा वगैरे सुद्धा कंटेंट येणार आहे. तो ज्यावेळेला आपण ट्रॅव्हलिंगमध्ये असतो, समजा जर मी सोलो असलो किंवा जर कोणी जरी असलं, बट मला इझिली एखादा फुटेज पटकन त्याच्यातला सेव्ह करायचं आहे किंवा एखादी इमेज क्लिक करायची आहे किंवा काही, तर मी इथून इझिली ते ॲक्सेस करू शकतो. तर त्यामुळे मी इथं एवढ्या सेक्शनमध्ये त्याला माउंट करणार आहे. याच्यामुळे कुठेही आपल्या ड्रायव्हिंगच्या विजिबिलिटीला वगैरे थार रॉक्समध्ये आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही. तुम्हाला ते मी पुढे दाखवतोच. आता पटकन आपण इन्स्टॉलेशन सुरू करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तर हा जो कॅमेरा आहे आणि याचं हे जे माउंट आहे हे पहिले तर ते स्टिकर लावल्यानंतर ह्या ठिकाणी असं इथे पेस्ट होईल. तर हे बघा, आता तुम्ही असं बघू शकता, जस्ट रेफरन्ससाठी तुम्हाला मी दाखवतोय. तर अशा प्रकारे हा कॅमेरा इथे माउंट होईल. आता सगळ्यात पहिले आपण हे स्टिकर माउंट करूया. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. याच्यावरती अशी इथं मार्किंग सुद्धा देण्यात आलेली आहे. आता हे स्टिकर माउंट करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी इथं आता हे स्टिकर आपलं माउंट झालेलं आहे. मी याला आता एकदा परत चेक केलं आणि परत आता इथे कॅमेरा सुद्धा लावून बघतोय. म्हणजे हे जे स्टिकरची फिल्म असते ही कॅमेराच्या लेन्सच्या समोर नाही आली पाहिजे. सो त्याच्यामुळे याला एकदा परत चेक केलं. सो इट्स ओके. आता आपण याला या ठिकाणी असं इन्स्टॉल करू शकतो. त्याआधी मी असा विचार केला की आता कॅमेरा इन्स्टॉल करायच्या आधी पहिले आपण वायर इन्स्टॉल करूयात. बिकॉज ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण की त्याला आपण इथे टक इन करणार आहोत पूर्णपणे. सो ही जी वायर आहे ही मेन कॅमेराची वायर आहे, फ्रंट कॅमेराची. आणि फ्रंट कॅमेरा इन्स्टॉल करणं इज नॉट डिफिकल्ट. इझिली आपण तो इन्स्टॉल करू शकतो. असं काय फार काय अवघड नाही आहे. आणि ते कसं आता ते तुम्हाला मी दाखवतो सगळ्यात पहिले तर. सो त्याच्यामुळे ह्याला आपण अशा पद्धतीने टक इन करू. टक इन करण्यासाठी सुद्धा याच्यामध्ये एक हे दिलेलं आहे टूल. त्याच्याने आपण इझिली याला टक इन करू शकतो. हा टूल दिलेला आहे टक इन करण्यासाठी. याला आपल्याला कुठेही उघडायची गरज नाही आहे. आपण याला इझिली टक इन करू शकतो. ही पन्नी एकदा मध्ये दाबून देतो म्हणजे तुम्हालाही विजिबल राहील. आता हे बघा, मला ह्या लेवलला हे पाहिजे. आता मी इथून डायरेक्ट टक इन सुरू करणार. आता इथे आपण बघू शकता, सगळ्यात पहिले तर मी ही रबरची बिडिंग आहे ही काढलेली आहे थोडीशी बाहेर आणि इथून मी आता पहिले तर ह्या पिलरमध्ये वायर टाकली आणि हे बघा, ही लेंथ जी आहे ही इथं चेक केली बरोबर. ही जी मार्किंग आहे माझी इथं, तर या मार्किंगवरती बरोबर ते आलं पाहिजे. हे बघा, इथे माझा डॅशकॅम येणार आहे, हा पॉईंट आहे.
हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल. सो इथपर्यंत बरोबर वायर येते ही. आता ही सुद्धा वायर टक्किन होणार आहे. त्याचबरोबर ही जी वायर आहे ही इथून पूर्ण अशी या बिडिंग जी आहे तर याच्यातून ही पूर्ण अशी टकिन होऊन इथून अशी मध्ये मी त्याला इथे आणणार आहे. आता आपण बघू शकता इथून जे टकिन आपण सुरू केलं होतं, आता मी पूर्ण वायर अक्रॉस इथून नेलेली आहे, कुठेही विजिबल नाही आहे वायर. आणि ही जी वायर आहे इथे सुद्धा कुठेही विजिबल नाही आहे. इथून आतमध्ये आली तर बघा इथे विजिबल आहे. आता हे जे आहे एक तर याला मी इथे याच्यामध्ये सुद्धा टाकू शकतो किंवा मी आता सध्या याचं याला फ्लोअरमधून टाकलेलं आहे. आता फ्लोअरमधून इथे जाऊन इथे जे मी मागून USB सॉकेट आणलेलं आहे त्याच्यामध्ये ते अटॅच होईल. ते पण तुम्हाला पुढे दाखवतो, कारण की थार रॉक्समध्ये समोर कुठलाही 12 वोल्टचा सॉकेट येत नाही. सो याच्यामध्ये 12 वोल्टचा सॉकेटसाठी आपण मागून कनेक्शन आणलेलं आहे. आता हे बघा ही वायर पण इथून आणली आणि हे जे याचं सॉकेट होतं 70 MIचं हे मी याच्यामध्ये इन्स्टॉल केलं. आता ही जी केबल आहे ना, ही जे 12 वॉटचं सॉकेट आहे हे मी मागून कसं आणलं हे पण तुम्हाला दाखवतो मी याच व्हिडिओमध्ये. आता हे बघा याची जी वायरिंग आहे ना ही इथून फ्लोअरमधून गेलेली आहे. तिला मी जास्त टकिन नाही केलं बिकॉज कधी पण काढायचं काम पडू शकतं. हे बघा इथून अशी मागे गेली या ठिकाणाहून. आता इथे सुद्धा काही ठिकाणी टकिन झालेली आहे. आणि हे बघा इथे हे सॉकेट आहे याच्यामध्ये मी अटॅच केलं आहे. जर तुम्हाला ही वायरसुद्धा पाहिजे असेल तर याचीसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ॲड करतो, किंवा जर तुम्हाला अजून याच्यामध्ये काय असं वेगळं पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला प्रत्येक लिंकसुद्धा शेअर करतो. ही वायर ह्या ठिकाणी अशी आणून आपण इथून याला पूर्ण असं टकिन करून समोर आणलेली आहे, त्याच्यामुळे कुठेही आपल्याला असं प्रॉब्लेम काही येणार नाही. आणि असं साईडने सुद्धा ही पूर्णपणे टकिन झाली आहे, कुठेही वायर विजिबल नाही पूर्णपणे. आता ही इथं आपण या सॉकेटमध्ये आणलेली आहे. आता आपण रिअर कॅमेराची जी वायरिंग आहे ती जर पॉसिबल झाली तर ह्या साईडने घेऊन जाऊ, नाही पॉसिबल झाली तर त्याला त्या साईडने घेऊन जाऊ रिअरमध्ये. आता हे जे माउंट आहे हे आपण इन्स्टॉल करणार आहोत. आता हा जो माउंट आहे ना हा आपला जो कॅमेरा आहे त्याच्या बॅक साईडला फिट होत असतो. आणि याच्या मागे हे इथं एक स्टिकर येतं, ते स्टिकर आता आपण जस्ट काढलं आहे. आणि हे स्टिकर काढून आपण याला या ठिकाणी असं पेस्ट केलं तर याच्यामध्ये आपण डायरेक्टली कॅमेरा इन्स्टॉल करू शकतो. आता सगळ्यात पहिले मी इथे जसं तुम्हाला दाखवलं हे स्टिकर लावायच्या आधी पहिले पूर्ण क्लीन करून घेतलं, त्याच्यानंतरच कॅमेरा इन्स्टॉल केला, बिकॉज इथे लेन्सच्या समोर काही आलं नाही पाहिजे असं ब्लर वगैरे. सो त्याच्यामुळे पहिले क्लीन करून घेतलं आणि अशा प्रकारे आता आपला डॅशकॅम मी इन्स्टॉल केलेला आहे. आता आपलं मेन प्रोसिजर म्हणजे याचं इन्स्टॉलेशन बाकी आहे, त्याच्या रिअर कॅमेराचं इन्स्टॉलेशन बाकी आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याला स्टार्ट करायचं आहे. आता ही स्टिकरसुद्धा मी इथून काढून टाकतो. आता ही जी आहे ही याची स्क्रीन आहे या ठिकाणी, हे आपण बघू शकता ही स्क्रीन आहे. आता याचं आपण पुढे इन्स्टॉलेशन सुरू करू. आता रिअर कॅमेरा इन्स्टॉल करायच्या आधी सगळ्यात पहिले तर आपण आता याचं म्हणजे एक टेस्ट करण्यासाठी प्रॉपरली सगळं वर्किंग आहे का नाही, तो मी आता याला सध्या ऑन केलेला आहे. मी गाडी स्टार्ट केली आपलं ऑलरेडी, तर तुम्ही पाहिलं फ्रंट कॅमेऱ्याचं तर कनेक्शन झालेलं आहे, फक्त रिअर कॅमेऱ्याचं बाकी आहे, ते सुद्धा मी पुढे दाखवतो. आता याच्यामध्ये ना इथे हे 4 बटन्स येतात, याच्यावरून आपण आता हे बघा ओके इंग्लिश, आता हे इथून आपण याचं स्टार्ट करू शकतो. आता ह्या ज्या सगळ्या सेटिंग आहे हे आपण ॲपमधून सुद्धा करू शकतो. आता हे डेट टाईम सेट झाला, तर पार्किंग सर्व्हिलन्स केबल डिटेक्टेड नाही म्हणून म्हणताय. ॲक्च्युली आपण याच्यामध्ये पार्किंग सर्व्हिलन्सचं कनेक्शन केलं नाही, कारण की आपण स्वतः DIY इन्स्टॉल करतोय. जर तुम्हाला पार्किंग सर्व्हिलन्स पाहिजे असेल तर त्याचं जे इन्स्टॉलेशन आहे त्याचं तुम्हाला या कॅमेऱ्यासोबत एक वेगळी किट परचेस करावं लागते. आणि ती किट परचेस करून ते तुम्ही प्रोफेशनलीज म्हणजे कुठल्या तरी एक तर डीलरशिपला वगैरे जाऊन किंवा मग ॲक्सेसरीजच्या शॉपला जाऊन इन्स्टॉल करा. बिकॉज त्याच्यामध्ये काय होतं, इथे जो फ्यूज बॉक्स असतो ना आपल्या गाडीचा, त्या फ्यूज बॉक्समधून कनेक्शन येतं आणि ते कनेक्शन प्रॉपर झालं पाहिजे. तर म्हणजे ॲक्च्युली जर नाही झालं त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असला तर तुमच्या गाडीची वॉरंटीसुद्धा वॉइड होऊ शकते, जर तुम्ही पार्किंग सर्व्हिलन्सचं फीचर म्हणजे याच्यामध्ये एनेबल केलं तर. बट मी जे आता हे जे इन्स्टॉलेशन केलं आहे, हे जे स्वतःचं मी आपण स्वतः DIY इन्स्टॉलेशन केलं आहे डिरेक्टली, फक्त हा 12 वोल्टच्या पोर्टमध्ये इथं आपण त्याला लावलेलं आहे, त्याच्यामध्ये कुठेही वॉरंटीचा प्रॉब्लेम आपल्याला येत नाही. आता हे बघा हे ॲप डाउनलोड करण्यासाठी आपल्याला सांगत आहे, फोनमध्ये ठेवलेली आता इन्सर्ट मेमरी कार्ड सांगतंय. आता सगळ्यात पहिले तर आपण हे जे मेमरी कार्ड आणलेलं आहे हे मेमरी कार्ड त्याच्यामध्ये इन्सर्ट करूयात. इथेच याचा पोर्ट आहे, इथे आपण याला अशा पद्धतीने इन्स्टॉल करू शकतो. आता हे इन्स्टॉल झालेलं आहे. आता हे बघा मेमरी कार्ड डेटा लोडिंग. आता मला असं वाटतं एकदा हे नवीन आहे, आता तुमच्यासमोरच मी याला अनबॉक्स केलं. बघा म्हटलंच होतं मला, नवीन असून सुद्धा हे पहिले एकदा फॉर्मॅट करायलाच लावतं. एकदम न्यू मेमरी कार्ड आहे, बट ठीक आहे, याचं काही फीचर असेल त्यानुसार त्याचं कॉन्फिगरेशन होत असेल. आता हे फॉर्मॅटिंग वगैरे झालं याचं की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक आपलं रेकॉर्डिंग जे आहे हे सुरू होतं. त्याचबरोबर इथे एक लाईट इंडिकेटरसुद्धा देतं 70 MI, त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की रेकॉर्डिंग आपली चालू आहे का नाही. आता ब्ल्यू लाईट आहे म्हणजे सध्या स्टँड बायवर आहे, रेकॉर्डिंग कुठली चालू नाही. आता ग्रीन लाईट लागला म्हणजे रेकॉर्डिंग सुरू झालेली आहे. हे बघा आता मेमरी कार्ड डेटा लोडिंग आणि आपली रेकॉर्डिंग जी आहे ही आता सुरू झालेली आहे. आणि याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने कॅमेरासुद्धा ॲडजस्ट करू शकतो. आता हे बघा जास्त बोनटवरती आहे, आता बोनटवर जास्त न ठेवता मला असं समोर ठेवायचं असेल तर मी तसाही ठेवू शकतो. याच्यामध्ये ॲक्च्युली पूर्ण आपल्याला वाईड अँगल आपल्याला याच्यामध्ये व्ह्यू होतो, सो जी की चांगली गोष्ट आहे. आता हे बघा इथे आपल्याला क्लिअरली विजिबल होतं. आता मी सगळ्यात पहिले त्याला फोनमध्ये सुद्धा कनेक्ट करून घेतो.
बिकॉज ह्याच फोनमध्ये मी ज्या फोनमधून शूट करतो त्याच्यामध्येच ॲप आहे. सो सो आता आपला फ्रंटचा तो कॅमेरा सेटअप झालेला आहे, तो चालू पण झालेला आहे. आता रिअर कॅमेरा इन्स्टॉल करायचा आहे आपल्याला. आता रिअर कॅमेरा इन्स्टॉल करण्यासाठी हे बघा, आता मी पहिले तर हे बघा, आता हे थारॉक्समध्ये इथं जे एडासचं कंट्रोल आहे तर याच्यावरती याला ॲक्च्युली थोडंसं वरती पुश केलं आणि इथून ही वायर आणली. आता ही वायर तर पहिले मी कनेक्ट करून घेतो, म्हणजे पुढे मला इझी जाईल. सो येस, अशा पद्धतीने ही वायर इथे कनेक्ट झाली. आता इथून म्हणजे मी एकदा ही कनेक्ट झाली आहे ना, आता सध्या गाडी ऑफ आहे. सो याच्यामध्ये सध्या आपला करंट सप्लाय नाही आहे. सो त्याच्यामुळे आता मी इझिली ही वायर पूर्ण टक इन करत अशी मागे घेऊन जातो. आता हे बघा, या साईडने सुद्धा ही वायर कुठेही विजिबल नाही आहे. हे बघा, इथून मध्ये टाकली आपण, ह्याच्यामध्ये जस्ट एवढं इझी आहे ना, या टोलने अशी सरळ वायर टक इन होऊन जाते. आता हे बघा, इथे विजिबल आहे थोडी. हे बघा, अशा पद्धतीने याला इथं दाबून दिलं. आता ही पण विजिबल नाही आहे. त्याच्यानंतर इथून आपण हे जे आहे याच्यामध्ये अशा पद्धतीने टक इन करायचं आणि मग हे जे रबर असतं ना, हे बघा, या रबरमधून इथं मी अशी नेली, कुठेही विजिबल नाही आहे बघा वायर. आता हे बघा, इथून पुढचं तर बाकी आहे. हे जस्ट आपण याला असं करून याच्यामध्ये टक इन करायचं. एकदा जर वायर याच्यामध्ये गेली ना, तर जस्ट आपल्याला दाबत दाबतच असं पुढे जायचं. तर हे बघा, इथं तुम्हाला दाखवतो पण मी. हे बघा, गेली मध्ये. असंच आता इथून पुढे आपण लास्टपर्यंत कंटिन्यू करणार. आता बघा, कुठेही वायर विजिबल नाही आहे. सरळ आपण टक इन करत करत इथपर्यंत आणली आहे. बट आता एक मला असं इथं जाणवतं आहे की बघा, आता वायर अशी आणली आपण, हे बघा, इथून अशी इथपर्यंत आली. आता इथे सेंटरला कॅमेरा येईल. आता ही एवढी वायर जवळपास एक्स्ट्रा आहे आपल्याकडे. हे बघा, तर मी असा विचार केला की याला मी याच्यामध्येच हाईड करणार आहे. बिकॉज ह्या जो डोर आहे इथे कुठे आपल्याला हा ग्लास असल्यामुळे इथे कुठे हाईड करायला जागा नाही आहे. सो आपण या वायरला याच्यामध्येच हाईड करूयात. मी तुम्हाला म्हटलं होतं एक्स्ट्रा वायर राहते खूप, तर ही याच्यामध्ये आपण मध्ये टाकली. असं ह्या जो पोर्शन आहे याच्यामध्ये ही वायर मध्ये गेलेली आहे आणि आता इथून पुढे हा अशा पद्धतीने इथे इन्स्टॉल होऊन जाईल. सो आपण आता वायर पूर्ण टक इन केलेली आहे आणि हा जो कॅमेरा आहे हा सुद्धा इथं त्याच पद्धतीने स्टिक केला. पहिली इलेक्ट्रोस्टॅटिक जी फ्लेम आहे ही लावली आणि याच्यावरती ते मार्किंगसुद्धा देण्यात आलेली आहे. असं वरती ही पोझिशन पाहिजे. सो तशा पद्धतीने याला आपण सेट केलं. हा रोटेटेबल आहे. हे बघा, याला असं आपण आता बरोबर अँगलला सेट केलं आहे आणि ही जी वायर आहे ही सुद्धा आपण पूर्ण टक इन केली आहे. बट हे जे अटॅचमेंट आहे हे मी इथं वरती मोकळं सोडलं आहे. बिकॉज इन केस पुढे जाऊन आपल्याला काही काम पडलं तर ते चेक करायला. आणि ही जी एक्स्ट्रा वायर आहे ना, ते हे बघा, हे असं जे वर ओपन होतं. सो हे बघा, अशा पद्धतीने हे एक्स्ट्रा लागत असते इथे. सो त्यामुळे तेवढं आपण एक्स्ट्रा सोडलेलं आहे आणि कॅमेरासुद्धा आपला इथे माउंट झालेला आहे. याला आपण क्लोज करूयात. मागून अशी काही विजिबिलिटी आहे याची. सो ओव्हरऑल आता आपला कॅमेरा पूर्णपणे इन्स्टॉल झालेला आहे. हे बघा, बॅक साईडचा पण झाला आहे प्लस फ्रंटचा पण झाला आहे आणि वायर बघा कुठेही विजिबल नाही आहे. पूर्णपणे एकदम प्रॉपरली टक इन झालेली आहे. कुठेच तुम्हाला वायर विजिबल राहणार नाही आणि हे सगळं काम मी स्वतः केलेलं आहे. सो तुम्ही सुद्धा जर तुमच्या कारमध्ये डॅशकॅम इन्स्टॉल करत असाल तर असं तुम्ही अशा पद्धतीने इझिली करू शकता. सो आता आपलं इन्स्टॉलेशन पूर्ण झालं आणि आता मी निघलो आहे ड्राईव्हसाठी आणि आता रात्रीची वेळ आहे. आपल्या याच्यामध्ये बघू शकता आपण, रेकॉर्डिंग तर सुरू आहे. आता याचं मी जे फुटेज आहे ते या ठिकाणी मी अटॅच करतो, म्हणजे तुम्हाला रात्रीचा सुद्धा याचा व्ह्यू लक्षात येईल. त्याचबरोबर जो डे लाईटचा व्ह्यू आहे तो सुद्धा लक्षात येईल. सो ओव्हरऑल जर आपण बघितलं तर रात्रीची क्लॅरिटी खूपच चांगली आहे, कारण की याच्यामध्ये स्टारविस 2 हा सोनीचा सेन्सर आहे. त्याचबरोबर 70 MIचा हा जो डॅशकॅम आहे हा चांगल्या क्वालिटीचा डॅशकॅम आहे. प्राईस पण याची तशी आहे आणि डॅशकॅमची क्वालिटीसुद्धा चांगली आहे. आणि हेच जर आपण डे टाईमचं बघितलं तर डे टाईममध्ये सुद्धा आता तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती किती मस्त क्वालिटी दिसत आहे. एकदम क्लिअर विजिबिलिटी आहे. मला तरी कुठलीही अडचण वाटत नाही. याच्या प्राईस सेगमेंटमध्ये जर आपण बघितलं तर आता याच्यापेक्षा महागसुद्धा बरेच डॅशकॅम येतात जे की 40,000 50,000पर्यंत असतात. बट हा जो डॅशकॅम आहे हा मीडियम रेंजचा आहे आणि एकदम वर्थ इट मला वाटतो.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या जर काही प्रश्न असतील काही प्रतिक्रिया असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती भरपूर असा ऑटोमोटिव्ह कंटेंट पुढे सुद्धा येणार आहे. त्याचबरोबर ट्रॅव्हल ट्रिप सुद्धा आपण करणार आहोत. सो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन क्लिक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.